नमस्कार मंडळी, आज आपण महाशिवरात्रीनिमित्त मस्तपैकी छान उपवासाची खीर बनवूया. त्यासाठी मी साबुदाणे घेतले, ड्रायफ्रुट्स घेतले, केशर पाण्यात घातलेलं आहे, दूध घेतले. आपल्याला ह्याच्यासाठी तूपसुद्धा लागणार आहे बरं का. मग आता पाहूया आपण रेसिपी. आधी मी एक लंगरी घेतलेली आहे, छोटंसं पातेलं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यात आपल्याला तूप घालायचं आहे, साजूक तूप 1 चमचा. ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. थोडेसे नॉर्मल ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे. साबुदाणे, त्यानंतर जितकं तुम्हाला गोड हवं असेल त्याप्रमाणे साखरही आपण ॲड करणार. थोडंसं मी आधी पाणी घालते, कारण खीर वाढली पाहिजे, कारण साबुदाणे जसे शिजणार त्याप्रमाणे खीरही आपली घट्ट होणार. साखर, सर्व सामग्री आपल्याला एकत्रच घालायची आहे. 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं. त्यानंतर केशर ॲड करणार आहोत आपण. ड्रायफ्रुट्समध्येच मी वेलची ॲड केलेली आहे. सो आपली मस्तपैकी उपवासाची खीर तयार झालेली आहे. खायला सुद्धा स्वादिष्ट लागते. नक्की करून पहा. साबुदाणे वडेही आपले तयार आहेत. हॅपी महाशिवरात्री.